समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण पाहणार आहोत की महाशिवरात्री दिवशी आपल्याला भगवान शिवांचा शंकरांचा घरी अभिषेक करायचा आहे. तसेच सामूहिक केंद्रामध्ये 8:30च्या आरतीनंतर सुद्धा ही सेवा रुजू होणार आहे. तर ज्यांना केंद्रात जमेल त्यांनी आवर्जून सामूहिक सेवेत भाग घ्या. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी आपल्या घरातील शिवपिंडींवर अभिषेक कसा करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरू करूयात. त्यापूर्वी आपल्याला अशा पद्धतीने सर्व मांडणी करून घ्यायची आहे. आपणही स्वतः पांढरं वस्त्र परिधान करायचं आहे. कपाळी भस्म लावायचं आहे. दंडांना मनगटांना भस्म लावून घ्यायचं आहे. कारण भस्म आपण जेव्हा 3 रेघा ओढत असतो तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अशी ही 3 बोट असतात. तर या पद्धतीने आपल्याला मांडणी आहे. तांदूळ आपल्याला अक्षदा आपण जशा लाल करतो तशा नको आहेत. पांढऱ्याचे तांदूळ अखंड असावेत. आपल्याला प्रसादाला साखर, फळ, दूध जे उपलब्ध होईल ते घ्यावं. मी व्हिडिओसाठी आत्ता करत आहे, त्यामुळे माझ्याकडे जेवढी सामग्री उपलब्ध आहे तेवढीच घेतलेली आहे. तुम्हाला बेलफळ हे महाशिवरात्री दिवशी आणायचं आहे. आज मी बेलपत्र तोडू शकत नव्हते, सोमवार होता, त्यामुळे मी बेल या पूजेमध्ये दाखवत नाही आहे. पण आपल्याला बेल महाशिवरात्री दिवशी भगवान शिवांना व्हायला लागणार आहेत. धोत्र्याचं फूल असेल किंवा गोकर्णाचं फूल असेल, तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही घ्या. आता आपण जेव्हा घरी अभिषेक करणार असतो त्यापूर्वी आपल्याला पार्वती मातेसाठी खणाची हिरवी साडी आणि ओटी ठेवायची आहे. माझ्याकडे आत्ता जी उपलब्ध आहे ते दाखवत आहे, पण तुम्ही शक्यतो खणाचीच साडी घ्या. या पद्धतीने एका पाटावरती पार्वती मातेसाठी तुम्हाला साडी, नारळ, पीस, यथाशक्ती दक्षिणा, खारीक, सुपारी, हळदी कुंकू असं सर्व काही घ्यायचं आहे. पार्वती मातेची ओटी भरायची, त्यांना विनंती करायची की आम्ही भगवान शिवांचा अभिषेक करत आहे. तुमच्या मनातील काही इच्छा असेल तर तुम्ही हा अभिषेक चालू करण्यापूर्वी बोलू शकता. तर महादेवांची आपली षोडोपचारे पूजा झाल्यानंतर आपल्याला हा अभिषेक सुरू करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पंचामृत लागणार आहे किंवा तुम्ही जर दही, दूध, मध असं सेपरेट घेणार असाल, तूप असं तरीही चालेल किंवा ते सगळं एकत्र केलं तरी चालेल. तर आता काय करायचं आहे ते सांगते मी. सगळ्यात पहिल्यांदा तुमची शिवपिंड आहे त्याचं पूजन केलेलं असावं, म्हणजे षोडोपचारी आपण दररोज जशी पूजन करतो त्या पद्धतीने. त्यानंतर आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहे. आपल्याला लागणार आहे दूध, मध असं सगळं एकत्र केलेलं पंचामृत. तर सुरुवात करणार आहोत गणपती अथर्वशीर्ष. गणपती अथर्वशीर्ष आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे. असे दिवे लावून घ्यायचे आहेत. हे पहा, मी दोन्ही बाजूला समई लावून घेतलेली आहे. तिथे स्वामींच्या पुढे निरंजन लावलेलं आहे. आता आपण अभिषेक सुरू करणार आहोत. तर कसा करायचा हे फक्त मी दाखवत आहे. संपूर्ण मंत्रस्तोत्र म्हणणार नाही. काय काय आपल्याला ओळीनं म्हणायचे आहेत एवढेच मंत्र मी तुम्हाला यातून दाखवणार आहे. आता गणपती अथर्वशीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तष्टुवासं तनूभिः वशेम देवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखिलविदं ब्रह्मासि त्वसाक्षात् मातोऽसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. या पद्धतीने एक वेळा गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचं आहे. आता आपण माझ्याकडून राहिलं सांगायचं, पण आपल्याला संकल्प देखील सुरुवातीला करायचा आहे. त्यामध्ये तुमचं नाव, गोत्र याचा उच्चार करायचा व तुमची काय जी इच्छा असेल ती महादेवांना बोलायची. त्यानंतर अभिषेक सुरू करायचा. पहिलं तर म्हणायचं गणपती अथर्वशीर्ष. त्यानंतर रुद्रा अध्याय तुम्हाला संस्कृत किंवा मराठी प्राकृतमध्ये म्हणायचं आहे. तर शिवशंकरांचं ध्यान करायचं आहे आपल्याला. ध्यायेम नित्यं महेश रजतगिरी हे आहे 86 पान नंबरवर नित्यसेवेच्या. रजतगिरी नभ चारु चंद्रावतंस रत्नाकल्पो उज्ज्वलांग परशुमृग वराभिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात स्तवम गरगणे व्याघ्रकृती वसान विश्वान्द्य विश्ववन्द्य निखिलभयहर पंचवक्त्रं त्रिनेत्रं. ओम नमो भगवते रुद्राय. यानंतर आपण रुद्राभिषेक चालू करणार आहोत. तुम्ही प्राकृत किंवा संस्कृत दोन्ही म्हणू शकता. यानंतर आपण म्हणणार आहोत रुद्राध्याय. ओम अस्य श्री रुद्रस्य प्रश्नस्य
अनुष्टुप छन्दस्य अघोर ऋषि संकर्षणमूर्ती स्वरूपय सवादित्य परमपुरुष सएष रुद्रो देवता अग्निऋतुचरा मायाष्टिका रुद्रीय अभिषेक विनियोग. यानंतर संपूर्ण रुद्राध्याय खूप मोठा आहे. मी व्हिडिओसाठी म्हणून दाखवत नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे रुद्र मराठी किंवा संस्कृत म्हटल्यानंतर आपण म्हणणार आहोत गायत्री मंत्र 24 वेळा किंवा एक माळसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम तस्य पितुरन्ये भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तस्य पितुरन्ये भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तस्य पितुरन्ये भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा 24 वेळा म्हटल्यानंतर आपल्याला म्हणायचा आहे संजीवनी मंत्र 11 वेळा. तो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, तर तो संजीवनी मंत्रसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते. हा मंत्रही मोठा आहे. नित्यसेवेच्या पुस्तकात पान नंबर 37 वरती आहे. अस्य श्री संजीवनी मंत्रस्य प्रजापती ऋषी प्रकृती छंद आयुष्योदयो देवता आयुष्य वृद्ध्यर्थे जपे विनियोगः. ओम आयुर्यज्ञेन कल्पताकुं स्वाहा. ओम प्राणो यज्ञेन कल्पताकुं स्वाहा. ओम अपानो यज्ञेन कल्पताकुं स्वाहा. हे तुम्ही आधी अभिषेक म्हणताना तुम्ही दुधाने संपूर्ण अभिषेक करू शकता किंवा फक्त जलाभिषेक सुद्धा करू शकता. यानंतर आपण म्हणणार आहोत अमृत संजीवनी मंत्र. ओम तस्य वितुरन्ये त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिव भर्गो देवस्य धीमहि उर्वारुक्मिव बंधनात् धियो यो नः प्रचोदयात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. हा झाला आहे अमृत संजीवनी मंत्र. त्याच्या आधी आपण म्हणला संजीवनी मंत्र. हे दोन्ही मंत्र 37 पान नंबरवरती आहेत. त्यानंतर आपण महामृत्युंजय मंत्र 11 वेळा म्हणणार आहोत. वरचे दोन्हीही मंत्र आपण 11 वेळाच म्हटलेले आहेत, म्हणणार आहोत. महामृत्युंजय मंत्र हा वेदोक्त सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिव बंधनात्. हा 11 वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर काळभैरवाष्टक 11 वेळेस म्हणायचं आहे. हे सर्व मंत्र चालू असताना आपल्याला कंटिन्यू अभिषेक देवावरती महादेवांच्या पिंडीवर पाणी पडत राहील याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी अभिषेक पात्र लागणार आहे. माझ्याकडे ते नाही आहे, पण मी महाशिवरात्रीपर्यंत आणणार आहे. ओम देवराज्य सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. या पद्धतीने काळभैरवाष्टक म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे शिवकवच 1 वेळेस. शिवकवच आहे 101 पान नंबरवर. शिवकवच वज्रदाडा कंठकाळा त्या शत्रू विनाशकासी नमन अति उग्र शस्त्रकर त्या उमापती शंभू सवंदन पुराण गुह्यतु पापविनाशी पवित्र शुभं कर जयकारी संकटहारी वर्णितो शिवकवच हिताकर. हे शिवकवच आपल्याला एकदा म्हणून घ्यायचं आहे. संपूर्ण अभिषेक होईपर्यंत देवावरती पाणी चालू राहिलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. मी व्हिडिओ करत असल्यामुळे मला थोडे मंत्र वाचत पाणी व्हावं लागत आहे. यासाठी अभिषेक पात्र खूप गरजेचं आहे. यानंतर 1 वेळेस शिवमहिम्न स्तोत्र पान नंबर 61 वरती आहे संस्कृतमध्ये. महिम्न पारते परम विदुषो यद्य सदृशी स्तुती ब्रह्मादिनामपि तद सन्नास्वतैगिर अथावाच सर्वस्मती परिणामवधित गृणम. हे मंत्र आणि हे तीर्थ अतिशय प्रभावशाली आहे. आपल्या घरात जर सतत कोणी आजारी पडत असेल तर ही महाशिवरात्रीपासून तुम्ही सलग 41 दिवस ही सेवा करा. आणि ज्यांना काही शक्य नाही त्यांनी कमीत कमी हा संपूर्ण अभिषेक जे मी सांगत आहे ते महाशिवरात्री दिवशी करा व हे अभिषेकाचं तीर्थ आपल्या कुटुंबातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे.
त्यानंतर शिवमहिमड संस्कृत मराठी एक वेळेस वाचल्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळेस वाचायचं आहे आपल्याला. तर ते सुद्धा 60 पान नंबरवरती आहे. ते कसं आहे ते मी सांगते. शिवा प्रथम वंदितो चरण सोमनाथा बरे, द्वितीय शिव मल्लिकार्जुन नमोतया आदरे. मी सगळं म्हणत नाहीये. त्यानंतर एक वेळेस आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षा म्हणत असताना सुद्धा आपल्याला कंटिन्यू पाणी हवंय. श्री गणेशाय नम ओम अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्ठुपचन्दः सीताशक्ति श्रीमद् हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रं प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्रजपे विनियोगः. नंतर एक वेळेस श्री सुक्त म्हणायचं आहे. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णस्त्रजाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्या हिरण्यविंदेय गामश्व पुरुषान्नहम्. त्यानंतर आपण एक वेळेस म्हणायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली, जी नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ती एक वेळेस म्हणायची आहे. आणि शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला महादेवांची पिंड या अभिषेक पात्रातून उचलून घ्यायची आहे. स्वच्छ करून आपल्या नेहमीच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे आणि आरती करायची आहे. भगवान शंकरांची आरती कोणतीही तुम्ही करू शकता. महाराजांची आरती, दत्त महाराजांची आरती, भगवान शिवांची आरती करायची आहे. आणि प्रदोष काळात शिवलीलामृत ग्रंथ आवर्जून वाचा. एक पारायण करा किंवा 11वा अध्याय तरी आवर्जून शिवलीलामृत ग्रंथातील वाचा. उपवासाचा तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू शकता. हे अभिषेक तीर्थ आहे, ते आपल्या कुटुंबातील सर्वांनी प्यायचं आहे. उरलेलं तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता. आणि जी ही साडी आहे, तर ही आपण साडी पुन्हा कोणत्याही देवीची ओटी भरण्यासाठी तुम्ही वापरू शकता किंवा घरात सुद्धा नेसू शकता. तर या पद्धतीने साधी सोपी महाशिवरात्रीची आपल्याला सेवा करायची आहे. आता महाशिवरात्रीला भगवान शिवांच्या पिंडीवर दही-भात लेपन सुद्धा करतात, पण हे फक्त श्रावणात केलं जातं. त्यामुळे दही-भाताचं लेपन शक्यतो महाशिवरात्रीला करायचं नाही. तुम्ही महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र तसंच बेलफळ अर्पण करू शकता. आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला सर्वांच्या पाया पडायचं आहे आणि हे तीर्थ सर्वांनी ग्रहण करायचं आहे. अशा पद्धतीने साधी सोपी पूजा करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.